आणि आता बातमी आहे अजित पवारांची। TV9च्या मुलाखतीत अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिली आहेत। राष्ट्रवादीची सूत्र 4 ते 5 वर्षात कोणाकडे येतील हे स्पष्ट होईल असं अजित पवार म्हणाले। तसंच भाजपसोबत जाण्याची आमची भूमिका मान्य असेल तर पुढे काहीही होऊ शकतं असं सांगून अप्रत्यक्षपणे दादांनी शरद पवार गटासाठी दारं उघडी असल्याचं सांगितलंय। 4-5 वर्षातच महाराष्ट्राला जनतेला कळेल। 4-5 वर्षात एवढे पण की कुणाकडे सूत्र राहतील। आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आजच्या घडीला ती भूमिका इतरांना कोणाला योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढे काही घडू शकतं। महाराष्ट्रात लोकसभेचा प्रचार तापला असताना TV9च्या मुलाखतीत अजित पवारांनी बेधडक उत्तरं दिली। बारामतीत सुनेत्रा पवारांनाच तिकीट का दिलं? भाजपचा दबाव होता का? आणि अजित पवार भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलेत का? असे थेट सवाल अजित पवारांना केले। तुम्ही दुसरा उमेदवार देऊ शकले असते तुम्ही घरातला उमेदवार दिला। या संदर्भात बारामतीकर ज्यावेळेस मी सगळे चाचपणी केली, निवडणूक ही जिंकण्याकरता लढायची असते। आमचा उमेदवार असेल, समोरचा उमेदवार असेल, इतर कुणी अपक्ष उमेदवार असतात ते पण जिंकण्याकरता फॉर्म भरतात। फार क्वचित लोक उगीच भरायचा म्हणून भरतात। आम्ही आजपर्यंत निवडणुका केल्या हे जिंकण्याकरता केल्या। यश अपयश हे सर्वस्वी मतदारांच्यावर अवलंबून आहे। मला एक प्रश्न विचारायचा की भाजपकडून असं काही सुचवण्यात आलं होतं काय किंवा भाजपचा काही दबाव होता काय? असं बाहेर चर्चा आहे की सुनेत्रा पवारांना उतरवावं यासाठी भाजपचाही दबाव होता, त्यांनीही सुचवलं। ह्याच्यामध्ये हे धादांत खोटं आहे। कुणी कुणाला काही सुचवलेलं नाही। जागा वाटप झाल्यानंतर कुणी कुणाला कुठं उमेदवारी द्यावी हा ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रश्न होता आणि त्या पद्धतीने त्या पक्षांनी केलेला आहे। नाही असं म्हटलं जातं की सगळ्या लोकांना हे वाटतं की भाजपला हेच पाहिजे होतं आणि त्याच्या ट्रॅपमध्ये भाजपच्या दादा फसले। हे तुम्ही दुसरे काय कुणी काय म्हणायचं ज्याचा अधिकार आहे। मी अजित पवार हा ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही। माझं रोखठोक काम असतं। हे असलं लेचपेचं काम माझ्याकडे नसतं। मी अनेकदा आत्तापर्यंत माझे राजकीय जीवनात काम करताना ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी राजीनामा दिला टाकून आणि मी निघून गेलो आहे। त्याच्यामुळे असलं काही हे जे काही रंगवलं जातं चित्रण गैरसमज पसरवलं जातात हे धादांत खोटे आहेत। ह्याच्यामध्ये तसूभर नखाच्या एवढं देखील सत्य नाही। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली। मात्र पुढे आमच्या भूमिकेशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली तर काही घडू शकतं हेही अजित पवार म्हणाले। म्हणजे शरद पवार गटासाठी अप्रत्यक्षपणे दार खुलं असल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट झालंय की आता जसं तुम्ही जुळून घेतलं सगळ्यांशी, मग पुढे राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांशी जुळून घेऊ शकतो का? राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो। आम्ही जी भूमिका घेतलेली आहे आजच्या घडीला ती भूमिका इतरांना कोणाला योग्य वाटली तर त्या ठिकाणी पुढे काही घडू शकतं। आम्ही घेतलेली भूमिका आज आम्ही ज्यांच्याबरोबर ज्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका घेतली ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकार्याने योग्य वाटली तर त्यामध्ये पुढच्या काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल। अजित पवारांच्या बंडाचं मुख्य कारण होतं नेतृत्वाची लढाई। निवडणूक आयोगानं सध्या राष्ट्रवादीची सूत्र दादांच्याच हाती दिली आहेत आणि सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। मात्र यापुढे सूत्र सुप्रिया सुळेंकडे जाणार की अजित पवारांकडे हा थेट सवाल केल्यावर पुढच्या 4 ते 5 वर्षात स्पष्ट होईल असं अजित पवार म्हणाले। ही खरी लढाई पवारांच्या घरातली ती आहे राष्ट्रवादीच्या वर्चस्वाची की राष्ट्रवादीचं सूत्र हे कोणाकडे राहतील, सुप्रिया सुळेंकडे की अजितदादांकडे? 4-5 वर्षातच महाराष्ट्राला जनतेला कळेल। 4-5 वर्षात एवढे पण की कुणाकडे सूत्र राहतील त्याच्यामध्ये विशेष काय? आणि कुणी पण मी तर नेहमी सांगतो भाषणात ताम्रपट घेऊन जन्माला कोणी आलेलं नाहीये। जनता ज्यांच्या पाठीमागे असतील त्याला संधी मिळेल। उलट काही जण सांगायचे की ठराविक काळ झाल्यानंतर प्रत्येकाने थांबलं पाहिजे, पण तो ज्याचा त्याचा तो अधिकार आहे। पवार विरुद्ध पवार लढाईत जिंकली तर पत्नी आणि हरली तर बहीण अशा विचित्र स्थिती आहे आणि त्यावर अजित पवारांनी पवार कुटुंबातील जुन्या निवडणुकीचा दाखला दिला।
तुमची स्थिती सध्या अशी विचित्र नाही का? म्हणजे निवडणूक झाल्यानंतर हारली तर बहीण आणि जिंकल्या तर पत्नी. ठीक आहे ना, निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टी मी मागच सांगितलं तुम्हाला. मागे पण अशा पद्धतीची घटना घडली. काहींनी तर बाहेरचे उभे असताना देखील त्यांचा प्रचार केला आणि काकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे थोरल्या काकांना. हे झालंय ना. आतापर्यंत या निवडणुकीत तुम्ही शिवतारेंशी जुळून घेतलं, तुम्ही हर्षवर्धन पाटलांशी जुळून घेतलं, पण ते लोक मनापासून काम करतील का याची काय गॅरंटी आहे? हो का, तुम्हाला राजकारणामध्ये तुम्ही पण आज ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्या सहकाऱ्यांच्यावर 100% गॅरंटी असतीच असं नाही, परंतु आपल्याला विश्वास टाकावा लागतो. शेवटी हे जग विश्वासावर चालतं, राजकारण पण विश्वासावर चालतं. आणि मी आजपर्यंत जे राजकारण केलं ते विश्वासानेच केलेलं आहे. मी फार शब्दाचा पक्का आहे, सगळ्यांना मीडियालाही माहिती आहे आणि बाकीच्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पाठीमागं ज्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो, मनापासून लढलो, एकदम ताकदीनं लढलो. आता आम्ही एकत्रपणे काम करायचं ठरवलेलं आहे, मनापासून करतोय, ताकदीनं करतोय. बारामतीत शरद पवारांची कन्या विरुद्ध अजित पवारांची पत्नी असा थेट सामना. अर्थात जिंकण्यासाठीच सुनेत्रांना तिकीट दिल्याचं अजित पवार म्हणाले. आता फैसला बारामतीची जनताच घेईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.